तयार झाला आहे आपला सकाळचा नाश्ता. मका मेथी पराठे चवीला खूप छान लागतात. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया नाश्त्यासाठी मका आणि मेथीचं थालीपीठ. तर त्यासाठी लागणारं साहित्य इकडे आहे. 2 वाटी मकाचं पीठ आहे. अर्धा कांदा मी कापून घेतला आहे. 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. एक एक मोठी जुडी मी मेथी कट करून घेतली. इकडे 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठिचा आहे. चवीपुरतं मीठ, धना-जिरा पावडर, इकडे हळद आहे आणि इकडे हिंग आहे. तर आपण आता याच्यामध्ये 1 चमचा भाजलेले तीळ घालूया आणि हे पीठ सगळं मिक्स करून घट्ट गोळा मळून घेऊया. अगोदर आपण पाणी न घालताच पीठ मिक्स करून घेऊया, कारण मेथी भाजी कट करून धुतलेली आहे, त्यामुळे ती ओली असते. तर आपल्याला लागेल तसंच पाण्याचा वापर करायचा आहे. नंतर आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान मळून घेणार आहोत. साधारण अर्धा कप पाणी लागलेलं आहे. तर आता या पाण्यामध्ये हे बघा असं घट्ट असं पीठ छान मळून होईल. तर आता मी आणखी थोडंसं मळून घेते. एकदम पातळ करायचं नाही, नाहीतर आपल्याला ते थापता येणार नाही किंवा लाटता येणार नाही. थापून लाटून दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. चव तीच लागते. तर आता आपण गोळा मळून घेऊया. खाली ताटाला थोडंसं तेल लावूया आणि पिठाचा गोळा आपण मऊ करून घेऊया. पिठामुळे तेलामुळे काय होतं, एकदम मऊ मळलं जातं. हे आपण आता मऊसूत पीठ करून घेऊया. इकडे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण याचे गोळे करून घेऊया. हे बघा, छोटेच बनवायचे, फार मोठे नाही. या पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे. 2 माणसांसाठी मी नाश्ता बनवत आहे. साधारण 6 ते 7 आपले पराठे होतील. तर हे बघा, असे गोळे करून घेऊया. हे बघा, इकडे मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण ते लाटून घेऊया. आता आपण एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, तो आपण लाटून घेऊया. हे पीठ थोडंसं घट्ट असतं आणि लाटताना थोडंसं वेडं-वाकडं जातं. तर तुम्ही ते हाताने, कारण चिरा जातात ना, मका पीठ आहे, तर आपण ते हे बघा असं हाताने आपण त्याला नीट करून घेऊया. त्या चिरा आपण अशा बुजवून घ्यायच्या आणि तुम्हाला हवं तेवढं मोठं जाड लाटू शकता, पातळ लाटू शकता. तर मी मध्यम लाटून घेते. छोटेच करायचे, मोठे नाही, मध्यम करायचे. इकडे बघा, एवढी मी लाटून घेतलेली आहे. लाटण्यासाठी माझ्याकडे तांदूळाचं पीठ होतं, तर मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. तुमच्याकडे जे पीठ असेल ते तुम्ही वापरू शकता. खाली तव्याला आपण थोडंसं तेल लावूया आणि आपलं हे थालीपीठ किंवा धपाटे म्हणू शकता ते शेकून घेऊया. कडेने थोडंसं तेल सोडूया आणि थोडंसं वरूनही, म्हणजे ते छान शेकलं जातं. दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकून झालेलं आहे, हे पाहू शकता. आता मी काढून घेते.